नमस्कार मित्रांनो, मी सखी. चला आज नवीन भटकंतीला नांदूर मधमेश्वरकडील मंदिरांकडे चलो. फ्रेंड्स, सखी. आज आम्ही निघालोय नांदूर मधमेश्वरला. नांदूर मधमेश्वरला जाताना हरिओम हॉटेल जे आहे तिथे आम्ही मस्त छान मिसळ खाण्यासाठी थांबलो आहे, मी आणि श्याम. तर झणझणीत तर्री रस्सा, वाव. तर सुरुवात करूया. आणि करंजगाव येथे आमचे एक मित्र आहेत, त्यांचं हे हॉटेल आहे. तर राहुल त्यांचं नाव आहे, हे त्यांचं हॉटेल आहे. राहुल दादा, एक मिनिट. तर तुम्ही ह्या वडा रस्त्याचा आस्वाद भेटेल. राहुल तुम्हाला काहीतरी सांगतायत. तुम्ही नक्की द्या, आमच्या हॉटेलला तुम्ही गावीचं भेट द्या. आमचे 3 ब्रँचेस आहेत, एक करंजगाव चौफुलीवरती, एक करंजगाव आतमध्ये आणि एक देवरगाव त्रिपोलीवरती पण आहे. अच्छा, आणि हॉटेलचं नाव काय राहुल? सर्वीकडे आमचं हरिओम हॉटेल फेमस नावाने, हरिओम नावाने ओळखलं जातं. थँक्यू राहुल. ओके, थँक्यू, धन्यवाद. चलो चलो फिर अभी स्टार्ट करते हैं. येस, लेट्स स्टार्ट विथ द. श्यामने स्टार्ट केलेलं आहे. कर लेते भाई उसमें. मित्रांनो, श्यामने मला सांगितलं होतं की आपल्याला मारीच राक्षस जो आहे तो मारला आहे, त्या तिकडे त्याचं छान सुंदर मंदिर आहे, आम्हाला तिकडे जायचं आहे. मला श्याम म्हटला होता की ते जायचं पूर्णपणे गाडी जाते, पण असं काही नाही आहे, त्यामुळे चलो अभी एकला चलो रे. ठीक आहे, मग आता पायी पायी आम्ही त्या मंदिराकडे. हा विचार कर, तुला त्यावेळेस श्रीराम कसे आले असेल मग त्या मारीच राक्षसाच्या मागे मागे. दंडकारण्य होता. आता इथे बरंच काम चालू आहे, तो चलो लेट्स गो. महादेवाचं मंदिर आहे का हे? बर. हा, अच्छा. मान भाव पंथ म्हणजे चक्रधर स्वामी पण इथे येऊन त्यांचे हे चालले, बरोबर ना? आणि ते मारीच राक्षसाला मारले ते कुठे? आणि ते तिकडे आहे का? बर बर बर. अच्छा अच्छा. मेंढ्यांना मारायचं असतं, काय करायचं असतं? फक्त हुसकायच्या. यांचं काय करता तुम्ही? लोकर लोकर एवढ्या लक्षात आहे, यांची किती लोकर निघत असेल? निसर्गरम्य तसं म्हणता येईल, छानच आहे जागा. नदी पावसाळ्यात फार सुंदर आहे. पावसाळ्यात तुम्ही बघू शकता बघा. आता सध्या तर दगडांनी अगदीच आपलं आहे आणि कामही चालू आहे, पण छान आहे. एक दिवस घालवायला काही हरकत नाहीये सुंदर मंदिरांमध्ये. कधी पाहणार आहे तुम्ही आणि आम्ही? आपण शिव मंदिराकडे जात असताना एक ह्या खडतर वाटेत किंवा खडकाळ प्रदेशामध्ये सुंदर असे हे शिवलिंग दिसलं. म्हणजे आत्ताही ते इतकं सुंदर दिसतंय, तर त्यावेळेस त्याचं रूप किती छान असेल. गंगा मध्यमेश्वर मंदिर याच्या आतमध्ये आपण आज चाललो आहोत. मंदिर पुरातन आहे. बघूया आतमध्ये मंदिर किती छान आहे ते. मंदिरात प्रवेश केल्याबरोबर अतिशय सुंदर मंदिर जो आहे त्याचा आवार जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. बरंच काम आत्ताच वाटत आहे हे. या मंदिराचं बांधकाम जे आहे ते पुरातन आहे, दगडातच केलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. त्याच्यावरती सध्या रंगाचा वगैरे मुलामा जो आहे तो दिलेला आहे, ते लक्षामध्ये येतात. आहे दगडी बांधकाम. काही ठिकाणी आपण त्याच जीर्णोद्धार केला आहे किंवा नव्याने त्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या दिल्या आहेत. संरक्षक भिंत जी आहे ती बांधलेली आहे सगळीकडून. म्हणजे एकूणच मंदिर जे आहे ते इतकं चालून आल्यानंतर इथे बसायला, या मंदिराकडे बघायला वरतीच आहे. सुंदर वाटत आहे. आल्यानंतर अगदी मन प्रसन्न आणि शांत झालं. आपण पोहोचलो आहोत नांदूर मधमेश्वर या गावी.
तिथे असणारं हे श्री गंगा मन्नेश्वर मंदिर. गंगा मन्नेश्वर मंदिर म्हणजे 3 नद्यांचा संगम असणारं हे ताट. कादवा, गोदावरी आणि दारणा या 3 नद्यांचा संगम असणारं हे ठिकाण. आणि या ठिकाणाचा जी माहिती आहे ती अशी आहे की हे जे शिव मंदिर आहे हे स्वयंभू शिव मंदिर आहे. तर आपण आता इथली माहिती घेऊयात. तुर्तास आपण आतमध्ये जाऊन महादेवाचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर मग इथली माहिती आपण घेऊयात. या स्थानाविषयी आपल्याला गुरुजी सांगतीलच, पण तत्पूर्वी तुम्हाला एक सांगतो की चक्रधर स्वामी मानभाव पंथामध्ये महागुरु असणारे श्री चक्रधर स्वामी यांचाही या मंदिराला पदस्पर्श झालाय. पदस्पर्श झाला आणि आता बाकीचे गुरुजी सांगतो मुक्त हे असं स्थान आहे जे म्हणजे जे स्वयंभू स्थान आहे. अच्छा. त्यांच्या बरोबर जे चक्रधर स्वामी बरोबर जे भक्तगण होते नाथोबा म्हणून त्यांच्या पितृदोषाची मुक्ती इथे आणखी करेल चक्रधर स्वामी. म्हणजे मग तिथून ते त्यांनी ज्या वेळा अवसर करून लिंगाला ते उठले आणि इथे असं स्थान केलं. असं स्थान म्हणजे बसले. जसं दर्शन करून इथं बसतो तसं ते इथं बसले. अच्छा. आणि इथून ते परत गावामध्ये गेले. अच्छा. आणि हे स्वयंभू स्थान असल्यामुळे स्वयंभू स्थान असल्यामुळे याला गंगा मध्यमेश्वर असं नाव पडलं. 3 नद्यांचा संगमी कादवा, गोदावरी आणि दारणा ह्या 3 नद्यांच्या संगमामध्ये असल्यामुळे काशीपेक्षा गोबर तीर्थ जास्त आहे या ठिकाणी. जे काशीला तुम्ही स्नान करा ते इथं केलं तरी. अच्छा. म्हणजे जे आपण म्हणतो की पापमुक्तीसाठी किंवा दोषमुक्तीसाठी काशीला जाणं. हो. तर काशीला न जाता आपल्या नाशिकमध्ये काशी आहे, नांदेडला आहे. हो. आणि दुसरं असं की आपण आपल्या याच्यामध्ये हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे नारायण नागपद हे आपल्याला कुठे करावं लागतो तर अलग लक्षात. पण पूर्वी काय होतं, पूर्वी इथं केलं जायचं लोक पावलं. अच्छा. कालांतराने लोक पावलं याची हे करून पुढे गेलं ते आपलं. अच्छा. त्र्यंबकला जे जाता विधी करतोय आपण अलग लक्षात. इथं काही तुझं होत नाही. पूर्वी तो विधी व्हायचा. म्हणजे कसं हे दंडकारण्य राम राज्यातलं हे दंड पंचवटीत दंडकारण्य. म्हणजे आपण आता समजायचं की जे राम तिथून जे आले हे दंडकारण्य. हो. पूर्ण दंडकारण्य. जसं रामाचे स्पर्श तुम्ही आता आपण याच्यावर बघतोय ना, तर जसं स्पर्श करेल तसं ते दंडकारण्य याच्यातूनच ते राम पुढं चालले. धन्यवाद. असं आहे इथले आम्हाला गुरुजींनी या मंदिराविषयी इथल्या परिसराविषयी जी माहिती सांगितली ती माहिती आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. आणि आपल्याला रामायणाविषयी काही गोष्टी ज्ञात आहेत, काही अज्ञात आहेत, त्या गोष्टी आज आपल्याला माहीत झाल्यात. एका जर आपल्या अंगावर जर मूस आले, आपल्या याच्यावर शिराई कुंच आणि वांगे जर वाहिले तर आपोआप त्याचे मूसाचं निवारण होतं. अच्छा. चालतं ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् शिवमाता. ओम नमः ओम नमः ओम नमः. हर महादेव. येत्या 26 तारखेला महाशिवरात्र मोठ्या उत्सवाने आमचे गावकरी बंधू मोठ्या उत्सवाने भरत राहतात. याचं मुख्य कारण म्हणजे आमच्या ह्या नांदूर गावाला जे अहिल्याबाई होळकर सरकारने आम्हाला पंचधातूचा मुकुटा दिला आहे. पंचधातूचा मुकुटा असल्यामुळे त्याची आम्ही दरवर्षी सालाबाद प्रमाणे ज्या तिथीला यात्रा येईल त्या तिथीला त्याप्रमाणे आम्ही भव्य दिव्य अशी आमचे गावकरी यात्रा बनवतात. पूर्वीचा रथ आता आमचे माझी 4थी पिढी पण 3ऱ्या पिढीतला रथ आहे आता आमच्याकडे लाकडी. त्याच्यामध्ये बसून देवाला सगळ्या गावामध्ये मिरवणूक करून इथं आणल्या जातो व रात्री पण सप्तधान्याने त्याचा महाअभिषेक केला जातो या लिंगाचा. मग तिथून 1 दिवस मुक्काम करतात देव इथं
आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा 6 वाजेला पुन्हा गावामध्ये जातात आणि गावामध्ये गेल्यावर वेशीच्या कडेला रथ राहतो त्याच्यामुळे त्याला पुन्हा स्थानबद्ध करून पुन्हा रात्रभर त्या गावामध्ये इंडवल्या दारू दरफा सगळं उडवल्या जाते, चोरची दारू येते सगळं. आणि रथ हाला म्हणजे बैलांचा मान येतो, बैल ओढतात इथं. सगळं हे गावाच्या याच्यामधून सानिध्यामधून इथं प्राप्त झालेलं आहे. असं हे आमचं नांदूर मधमेश्वरचं कुलदैवत आहे. हे जे मंदिर आहे हे हेमाडपंथीच मंदिर आहे. आणि आत्ताच आपल्याला गुरुजींनी जे सांगितलं की या मंदिराला जे पंचधातूचा जो मुकुट मिळालेला आहे किंवा अहिल्याबाई होळकर ज्या अहिल्याबाई होळकर ज्या आहेत, ह्याच गावापासून थोडस दूर असणार करंजगाव कोथुरं हे जे गाव आहे, हे गाव म्हणजे अहिल्याबाई होळकरांच्या सरदारांचं गाव. असं मंदिर खूपच सुंदर आहे. परंतु या ठिकाणी हे गावकरी आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक आहेत. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक तसं बघायला गेलं तर या ठिकाणी येत असतात. आणि इतक्या अशा हे जे सुंदर ठिकाण आहे आपल्या नाशिकमध्ये आहे, परंतु आपणास अजून त्या गोष्टीचं ज्ञान नाही किंवा त्या गोष्टीबद्दल आपल्याला माहीत नाही. तर एक दिवस कुटुंबासोबत या ठिकाणी नक्कीच भेट द्यावी, इतकं हे सुंदर ठिकाण आहे. आणि माझ्या मते भेट देण्याचं जो काळ आहे किंवा जो वेळ आहे म्हणतो आपण, ते पावसाळ्यात इतकं उत्कृष्ट राहील. कारण या ठिकाणी सुंदर असं नदीचं पात्र आहे, 3 नद्यांचा संगम आहे, उपयोग करण्यात येत असेल. समोर आपण बघू शकतोय, फारच सुंदर असं दृश्य आहे, नयनरम्य. प्रभू श्रीराम मारीत राक्षसाचा पाठलाग करत करत या ठिकाणापर्यंत आले. या ठिकाणी मारीत राक्षसाचा, हरण रूपी मारीत राक्षसाचा आणि श्रीरामांचा आमना सामना झाला. श्रीरामाने प्रत्यंचा उडून मारीत राक्षसाला या ठिकाणी बाण मारला होता. या ठिकाणावरनं बाण लागल्यानंतर समोरच असणाऱ्या नांदूर या गावी मारीच राक्षस पळत पळत गेले. त्या ठिकाणी ही एक वास्तू आहे, थोड्याच वेळात आपण तिथे जाणार आहोत. मृगव्याधेश्वर मंदिर रामायणाचा आणि या मंदिराचा अतिशय जवळचा संबंध आहे. व्याधीग्रस्त झाल्यानंतर मारीच राक्षस याच ठिकाणी आले होते अशी आख्यायिका आहे. तेच हे मृगव्याधेश्वराचं सुंदर पौराणिक मंदिर मृगव्याधेश्वर.
अतिशय पौराणिक असं मृगव्याधीश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा हा भाग. या मंदिरामध्ये नंदीसाठी एक वेगळा मंडप जो आहे, नंदी मंडप बांधण्यात आलेला आहे. मंदिर हे अतिशय पौराणिक आहे आणि या मंदिराच्या आतमध्ये जाताना आपल्याला बऱ्याचशा नक्षीकाम जे आहे ते दिसतात, जी नक्षीकामं आपली मन जे आहे ते मोहून टाकतात. अतिशय छान दगडांमध्ये कोरीव असं काम जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. आपण बघू शकतात की मंदिर आजही अतिशय सुंदर सुस्थितीत जे आहे ते आपल्याला दिसतं. या मंदिरामध्ये कायमच पूजा अर्चना जी आहे ती केली जाते. हे मंदिर अतिशय छान सुस्थितीत आणि सुंदर आहे. दगडी बांधकाम, त्यामध्ये असलेले पिलर्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मन मोहून टाकतात. श्री व्याधेश्वर मंदिर, त्याचा सभा मंडप किंवा सभागृह हा भाग आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे नंदीसाठी वेगळा मंडप जो आहे, नंदी मंडप तो त्यांनी ठेवलेला आहे. मंदिराचा सभा मंडप किंवा गर्भगृह वगैरे आपण मंदिरातनं अगदी पुरातन आहे. वरचा जरी त्याचा कळस जो आहे तो आत्ता बांधला असेल तरी आतमध्ये मंदिर दिसतंय तुम्हाला. भक्कम दगडाचं बांधकाम जे आहे ते आहे इथे. आणि शैली नक्षीकाम आहे, सुंदर छानशे इथे खांब पण आहेत. नाजूक नक्षीकाम असलं तरी याची शैली जरा सांगणं अवघड आहे. वरचा जो घुमट आहे तो अतिशय स्वच्छ छान ठेवलेला आहे. इथे तुम्ही मध्येही घंटा पाहत आहात. थोडासा राग झालेला आहे तिचा, पण आहे सुस्थितीत आणि अतिशय भक्कम अशी आहे. सुंदर छान रखरखाव पण एकदम छान आहे. त्याच्या थोडस आतमध्ये है ना, गाभारात जाण्यापूर्वी आता इथे प्रचंड अंधार आहे. इथे पण अगदी सुंदर नक्षीकाम, दरवाजा है ना, पण आपण जे बघतो हेमाडपंथीमध्ये वगैरे तसं काही शिल्प जे आहे ते इथे दिसत नाही आहे. पण या दरवाजांमध्ये सुंदर नक्षीकाम आहे. इथे पण असे सिंहाचे वगैरे आकार किंवा प्राण्यांचे आकार आहेत, वरती हत्तींचे आकार आहेत. त्यानंतर इथे परत प्राणीचा आहे, सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यांचे आकार वगैरे दिसत आहेत. सुंदर अगदी नक्षीकाम आहे. इथे खाली थोडासा ऱ्हास झालेला आहे आणि इथे बघा दोन ज्या मूर्त्या होत्या, कीर्ती मुख आहे, तिकडच्या मूर्तीचा थोडासा ऱ्हास झाला आहे. आणि तुम्ही जर इथे पाहू शकता, हा जो भाग आहे कोरीव काम अतिशय सुंदर, म्हणजे आजही ते तेवढ्या व्यवस्थित सुंदर पद्धतीने आपल्याला दिसत आहे. इथे हे जे त्याचे खांब आहेत किंवा पिलर आहेत सुंदर आहेत. इथे कुठलाही जो दरवाजा आहे, जो एंट्रन्स आहे, त्यावरती हे दरवाजाच्या सुंदर ठेवलेल्या आहेत. परंतु याही व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता आपण यापुढे जे बघतो आहोत प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला कमळ यक्ष असणे, परंतु या ठिकाणी आपल्याला घोडे बघायला मिळतात. म्हणजे ही जी शैली आहे थोडीशी वेगळी आहे. मंदिराच्या सभामंडपात आल्यानंतर आपल्याला एक बघायला मिळते, हा मंदिराचा गाभारा आणि हा जे पॅसेज आहे यामध्ये सुंदर असं जे घुमट आहे हे चौकोनी आपण एक आयताकृती असलेलं हे त्याच्यावर जे नक्षीकाम आहे, एक संघ एक रूप एकदम रेखीव सुंदर. प्रत्येक ठिकाणी
सारखीच नक्षीकाम, सारख्याच नक्षीचे काम केलेलं आहे. त्याची जी मांडणी आहे एकदम मुद्रेसूदपणे तशी केलेली आहे. मंदिरात प्रवेश करण्याअगोदर आपल्याला सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. छोटंसं एक गाभारा दिसतोय, परंतु हा जो गाभारा आहे हा आईला किती गाभारा आहे. यावरती कुठे किंवा देवदेवतांची नक्षीकाम केलेलं नसतो. या ठिकाणी एक संघ एक प्रकारचे नक्षी असणारे सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. ते आपल्याला दिसतच आहे. शिवाय मंदिरात आपण ज्यावेळेस प्रवेश करतो तो प्रवेश करताना आपल्याला कमल पुष्प वगैरे दिसतात. परंतु या अगोदर आपण जे बघितले ते कीर्ती मग बघितले सगळे, परंतु घोडे असणार अश्व असणार जी चौकट म्हणा तो मंदिरात म्हणा ही आता पहिल्यांदा बघू शकता. इतकं सुंदर अशा अश्वांचं त्यांनी या ठिकाणी नक्षीकाम केलेलं आहे. आणि दरवेळेस प्रमाणे तिथे वेलबुट्टीची नक्षी तर आहे. आज आपण मंदिरात प्रवेश करतोय. भगवान महादेवाच्या मंदिरात जात आहोत. या मंदिराविषयीची थोडी माहिती जी आहे आपण थोडं बाहेर गेला आपण सांगूया त्या मंदिराविषयीची माहिती. मंदिरामध्ये आपण बघू शकतो गाभारा झाल्यानंतर कळस सुंदर काही ठिकाणी काही नक्षीकाम केलेले आहे. काही ठिकाणी खाली केलेले महादेवाच्या पिंडीशिवाय या ठिकाणी इतर कुठलेही काही खोली काम नाही. एवढंच नक्षीकाम आणि गाभाऱ्यात नक्षीकाम केलेलं नाही, परंतु जे केलेले आहे खूप सुंदर आणि मानवी खूप छान आहे. येथील शिवलिंग हे अतिशय अप्रतिम सुंदर छान आहे. प्रभू श्रीरामांनी सुवर्ण मृगाला बाण मारल्यानंतर मन्नेश्वरला प्रभू श्रीरामांनी सुवर्णरूपी मारीच मामांना किंवा मारीच राक्षसांना बाण मारून जखमी केले व ते या ठिकाणावरती आले. हे ठिकाण आहे नांदूर. गोदावरी नदीपासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटरवर असणाऱ्या या ठिकाणी ते मूर्छित पडले. त्यांना व्याधी झाली. त्यामुळे या ठिकाणाचं किंवा या मंदिराचं नाव मृगव्याधेश्वर आहे. मन से रावण जो निकाले राम तेरे मन में है. मारीच हे इथे व्याधीग्रस्त होऊन पडले आणि त्यांचं हे मंदिर जे आहे ते इथे आहे. ऍक्च्युली मध्ये जे मंदिर आहे ते शिव मंदिर आहे. इथून मॅरिज हे व्याधीग्रस्त म्हणूया किंवा इंजोर्ड म्हणूया, इथून ते गंगापूर संभाजीनगर येथे तिथे गेले आणि तिथे त्यांचा मृत्यू जो आहे तो झाला. मनात सगळ्यांचाच काही आहे, बऱ्याचशा राक्षसी वृत्ती ज्या आहेत त्या असतात. आपण श्रीरामांकडे प्रार्थना करूया की आपल्या कुणाच्याही सर्वांच्या मनामध्ये ज्याही गोष्टी त्रासदायक असतील किंवा इतरांना त्रास करतील अशा ज्या भावना असतील त्या सगळ्यांच्या मनातून श्रीराम घेऊन जाऊ, हीच परमेश्वर चरणी इच्छा. इथे आपण आपला व्लॉग जो आहे तो संपवूया. पुन्हा भेटूया नवीन भटकंतीत.